नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लसूणी मेथी। कारण हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मेथीची भाजी बाजारामध्ये बघायला मिळते। तर छान अशी मी लसूणी मेथी बनवलेली आहे। भाजी करण्यासाठी एक जुडी मेथी घेतलेली आहे। मेथी तोडून घ्यायची आणि मग स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर 3 ते 4 पाण्याने मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता अगदी मी बारीक बारीक चिरून घेत आहे ही मेथी। बरेच जण मेथीचे फक्त पानं तोडतात, पण मी तसं न करता मेथीचे जे कोवळे देठ असतात तर मी त्या देठांसहितच मेथीची भाजी तोडत असते। भाजीचे कोवळे देठ असल्यामुळे देठांसहितच तोडायची, फक्त पाने न तोडता। अगदी बारीक अशी ही भाजी चिरून घ्यायची आहे। लसूणी मेथी करत आहोत, त्यासाठी मी इथे लसणाची एक अख्खी गाठ घेतलेली आहे। लसणाच्या पाकळ्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि सोलून घ्यायच्या आहेत। कारण लसूणी मेथी म्हटलं की लसूण भरपूर प्रमाणात पाहिजे भाजीमध्ये, तेव्हाच त्या भाजीची चव पण खूप छान येते। आणि हो, ही भाजी मी माझ्या प्रकारे बनवत आहे, कुणाचाही व्हिडिओ किंवा कुठेही बघून न करता माझी स्वतःची ही रेसिपी आहे। लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आणि खलबत्त्यामध्ये जाडसर लसूण कुटून घेतलेला आहे। खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे, तर फक्त ठेचून घ्यायचा आहे हे लसूण। कारण जेवताना भाजीमध्ये आपल्याला लसूण वाटल्या पाहिजे आहे म्हणून। आणि ही भाजी मी लाल मिरच्या घालून करणार आहे, तर वाळलेल्या मी 4 ते 5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या अशा कट करून घ्यायच्या आणि त्यामधल्या बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। 1 मोठा टेबलस्पून मी तेल तापवायला ठेवलेलं होतं। तेल तापल्यानंतर मग जिरं मोहरी घातलं आणि जिरं मोहरी छान असं फुलल्या गेलं पाहिजे। त्यानंतर मग ठेचून घेतलेला लसूण घातला आहे। लसूण छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। मग कापून घेतलेल्या लाल मिरच्या घातल्या आहेत। कारण ह्या मिरच्या वाळलेल्या आहेत, तर त्या लवकर जळू शकतात, म्हणून थोड्या उशिराच घालायच्या। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे। मसाले छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर मग चिरून घेतलेली मेथीची भाजी घातली आणि ती सुद्धा परतून घ्यायची आहे। ही भाजी अगदी मंद आचेवर झाकून शिजवून घ्यायची आहे। तर साधारणतः 5 ते 6 मिनिटं लागतात ही भाजी शिजायला। ही भाजी कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत, पराठ्यांसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा खूप छान वाटते खायला। फक्त 5 मिनिटं मी अगदी मंद आचेवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे। छान अशी ही भाजी शिजल्या गेलेली आहे। वरून मी 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून अगदी 1 मिनिटभर भाजीला एक वाफ येऊ द्यायची आहे। तर छान अशी ही लसूणी मेथी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही लसूणी मेथीची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा। आणि जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा पौष्टिक हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।